ओम श्री साईराम. भागवत वाहिनी. अध्याय 28. मोहक कथा. शुकमुनींनी महत्त्वाचा संदेश राजाला सांगितला. ते म्हणाले, महाराज, भागवताचा महावृक्ष पूज्य बुद्धीला खरोखरीच प्रेरणा देतो. त्यामध्ये पावित्र्य आणि आनंद यांचे कल्पना करण्याजोगं उगमस्थान आहे. श्रीनारायण या बीजापासून तो अंकुरित झाला आहे. तो अंकुर म्हणजे ब्रह्म. त्या वृक्षाचा बुंधा म्हणजे नारद, व्यास म्हणजे फांद्या. त्याचं मधुर फळ म्हणजे कृष्णाची अमृतकथा. त्या अमृतासाठी उत्कंठित झालेले प्रयत्न करतात आणि त्याचा भरपूर आस्वाद घेतात. शारीरिक सुखाची किंवा वर्षानुवर्ष कालावधीची फिकीर ते फळ मिळवण्याखेरीज, त्याचा रस चाकल्याखेरीज राहत नाही. असे लोक खरे संत आणि योगी. हे तपस्वी आणि ऋषीजन हो, आज मी तुम्हाला भागवत शास्त्र म्हणजे कृष्णाची मोहक कथा सांगणार आहे. ती तुमच्या स्मृतीत साठवा आणि स्वतःला संभ्रम आणि दुःख यापासून वाचवा. तुम्ही सर्व शास्त्रातील मंत्र ऐकले आहेतच. तुम्ही सर्व साधनांवरही प्रभुत्व मिळवलं आहे, पण त्या सर्वातील महान कथा तुम्हाला माहीत नाही. मी तुम्हाला आता पवित्र कृष्ण नाम देतो. त्यातून माधुर्य पाझरत आहे. धारण करता येणारं ते सर्वात मधुर नाम आहे. ते कानावर पडलं की हृदय आनंदाने भरून जातं. ते स्मरणात आणलं की हृदयातून प्रेमप्रवाह वाहू लागतो. भगवान कृष्णाबद्दल भागवत प्रेरणा देतं आणि त्याच्याबद्दल प्रगाढ भक्ती विकसित करतं. विश्वतत्व, अज, निराकार, अव्यक्त, अनंत अशा तत्वाने नामरूपाची मर्यादा धारण केली. अनेक प्रसंगी स्वतःला अवतार रूपाने अभिव्यक्त केलं आणि दैवी प्रवेश आणि कृपा याची अभिव्यक्ती अगणित प्रसंगी केली. त्या द्वाराने तसंच जी लक्षणं स्वीकारली आणि ज्याचा प्रसार केला, त्यातून परमेश्वराने मानवजातीला अधोगतीपासून वाचवलं. या गुणवैभवाचं गान जो करतो, उत्सुकतेने तो कथा ऐकतो, दिलेले धडे जो मनावर ठसवतो आणि पचवतो, तेच खरे भक्त. भागवतातील मार्गाने जाणारे तेच भागवत. भागवत हे भक्ताला भगवंताशी बांधून टाकतं. म्हणजे ती कथा तुम्हाला ईश्वराने भरून टाकते, तुम्हालाच ईश्वर करते. ईश्वर अवतार घेतो तो केवळ दुष्टांच्या निर्दालनासाठी नाही. अनेक कारणांपैकी ते एक कारण झालं. खरं तर ईश्वर अवतार घेतो तो भक्तांसाठी. गाईचं दूध प्रथमतः वासराच्या पोषणासाठी असतं, पण आपलं आरोग्य आणि क्षमता राखण्यासाठी माणूस त्याचा उपयोग करतो. त्याचप्रमाणे ईश्वर अवतार घेतो ते प्रथमतः श्रद्धाळू, समर्पित, गुणवान आणि चांगल्या लोकांसाठी. पण श्रद्धाहीन, दुष्ट लोकही त्यांच्या हेतूसाठी ती संधी साधतात. त्यामुळेच ईश्वराचं गुणवैभव, कृपा यांचे प्रसंग सांगताना दुष्ट लोकांचे प्रसंगही मध्ये मध्ये येतात. पण त्यामुळे भागवताचं पावित्र्य कमी होत नाही. उसामधून जेव्हा मधुर रस पिळून काढला जातो, तेव्हा चोथा फेकून द्यायचा असतो. ईश्वरी गुणवैभवाची गोडी चाकत असताना चिपाडं फेकून द्यायची असतात. उसात दोन्ही असतं, चिपाडं आणि साखर. केवळ साखर नसते. त्याचप्रमाणे श्रद्धाहीनांमध्येही भक्त असतातच. एक दुसऱ्याशिवाय असणार नाही. ईश्वराला स्थळकाळाचं बंधन नाही. त्याच्यासाठी सर्वजण समान असतात. तो सर्व सजीव निर्जीवांचा स्वामी आहे. प्रत्येक युगाच्या अखेरीला प्रलयात सर्व विलीन होतं. मग पुन्हा निर्मितीला सुरुवात होते. ब्रह्मदेव पुन्हा सृष्टी निर्माण करतो. स्वतःच्या तेजशलाकेने तो सर्वांना प्रकाशित करतो आणि विष्णू रूपाने पूर्णतेच्या मार्गात सर्वांचं पोषण करतो. तोच शिवरूपाने विनाशाची प्रक्रिया पूर्णत्वाला नेतो. अशा रीतीने त्याच्या सामर्थ्याला मर्यादा नाही, त्याच्या क्षमतेला शेवट नाही, त्याच्या यशाला कशाच्या सीमा नाहीत. तो असंख्य मार्गाने अवतार घेतो. तो परमात्म्याची कला, त्याचा अंश असतो. काही निश्चित हेतू घेऊन तो अंतर्यामीचा प्रेरक होतो. आधीचा युगांत करून तो नवीन युगावतार होतो. या अवतारांचं वर्णन म्हणजे भागवत. उत्पत्ती, स्थिती, लय या तीनही प्रक्रियांमधून जाण्यासाठी ईश्वरी तत्त्व हे ब्रह्म, विष्णू, महेश अशा 3 रूपात कार्य करतं. या तीनही अवस्था मूलतः एकाच तत्वाच्या आहेत. त्यात श्रेष्ठ, कनिष्ठ असं काहीही नाही. तीनही सारख्याच दैवी आहेत.
उत्पत्तीशी जोडलेला असताना तो ब्रह्मा होतो. स्थिती म्हणजे रक्षणासाठी तो विष्णू आणि लयाच्या वेळी तो शिव होतो. विशिष्ट प्रसंगी विशिष्ट हेतूसाठी जेव्हा तो विशेष रूप धारण करून येतो तेव्हा त्याला अवतार म्हणतात. वस्तुतः जगात सृष्टीनिर्मितीसाठी प्रत्येक गोष्ट ही ईश्वरी संकल्पानुसार घडत असते. त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की संत, ऋषी, तपस्वी, सज्जन, दुर्जन हे सर्व विष्णू तत्वाचे अवतारच आहेत. जेवढे सजीव तेवढे अवतारही अमर्याद, कारण प्रत्येकाचा जन्म दैवी संकल्पानुसार झाला आहे. मात्र युगावताराची कथा म्हणजे धर्म आणि नैतिक जीवन यांच्या रक्षणासाठी घेतलेला अवतार असतो. इतरांची कथा ही केवळ संकट आणि निराशा यांची असते. पृथ्वीवर जाऊन सजीव निर्माण करावेत यासाठी ब्रह्मदेवाने मनूची योजना केली. देवी या स्त्री तत्वाने त्याला चकवलं आणि पृथ्वीला पाताळात नेलं. ब्रह्मदेवाने मग विष्णूची मदत मागितली. विष्णूने वराहाचं रूप धारण केलं आणि पृथ्वीला पाताळातनं वर आणलं आणि तिला पाण्यावर ठेवलं. नंतर पृथ्वी बेन राजाच्या अत्याचाराने इतकी त्रासली की तिने सर्व बियाणं आपल्या उदरात ठेवलं, ते पेरलं नाही. त्यामुळे सर्व प्रजा भुकेने व्याकुळ झाली. पृथ्वी म्हणजे केवळ टेकड्या, दऱ्या राहिल्या, कुठेही हिरवळ नव्हती. मग ईश्वराने पृथूचं रूप घेतलं. त्याने जमीन सपाट केली, तिला सुपीक केलं आणि शेतीचा विकास करून मानवजातीचं कल्याण केलं. त्याने पृथ्वीची स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घेतली, त्यामुळे तिचं पृथ्वी हे नाव पडलं. त्याने सर्वप्रथम पृथ्वीवर शहरं बसवली. असं केलं जावं हा ईश्वरी संकल्प असतो. असा संकल्प की ज्याची कार्यवाही निश्चित होते. नीतिनियम, आध्यात्मिक साधना याद्वारा माणसाचं रक्षण व्हावं म्हणून ईश्वराने वेद निर्माण केले. सजीवांना मुक्ती देणारे आणि मार्गदर्शक असे नियम सांगणारे मंत्र त्यात आहेत. असुरांनी जेव्हा वेद चोरून देण्याची धमकी दिली तेव्हा वेद पाण्यात जाऊन लपले. मग त्यांना शोधण्यासाठी ईश्वराने मत्स्यावतार घेतला. त्याच पाण्यातून त्याने सप्तर्षी आणि मनू यांचं रक्षण केलं. ईश्वराने मत्स्यरूप घेण्याचं हे कारण होतं. तपस्वी जन हो, परीक्षित राजन, सृष्टीनिर्मितीची कथा आणि पृथ्वीवरील मानवाचा इतिहास ऐकल्यावर तुमच्या मनात शंका येतील. ईश्वरी संकल्पाच्या क्रियापद्धती या रहस्यमय आश्चर्ययुक्त असतात. लौकिक घटना ज्या इंद्रियांनी तुम्ही जाणता त्यांनी त्या जाणता येत नाहीत. अनेक वेळा तुम्हाला त्या निराधार वाटतील, पण योग्य कारणाखेरीज ईश्वर स्वतःला कशातही गुंतवत नाही. तो संकल्प स्पष्ट करता येण्याजोगा नसेल. तो स्वतःच स्वतःचा निवेदक असतो. प्रत्येक गोष्ट प्रत्येक ठिकाणी त्याच्या संकल्पानुसार होत असते. सृष्टीनिर्मितीला प्रेरणा देण्यासाठी असे आकर्षण हवं की त्यामुळे प्रत्यक्ष कृतीला चालना मिळेल. त्यामुळे ब्रह्मदेवाने स्वतःला 2 भागात विभागलं, शरीर आणि कृती. एकच शरीर 2 भागात परिवर्तित झालं. त्यामुळे प्रथम एक असलेला संकल्प द्विधा झाला. एक स्त्री आणि दुसरा पुरुष. एकाने दुसऱ्याला 100 प्रकाराने आकर्षून घेतल्याने त्याला शतरूपा आणि ब्रह्मप्रिया असं नाव पडलं. दुसऱ्याला मनू हे नाव मिळालं. सृष्टीनिर्मितीच्या पहिल्या टप्प्यात हे दोघे सर्वांना माहिती झाले. शतरूपा आणि मनू हे पहिले निर्माते ठरले. जय साईराम.